हे झालं की नाही घसून बाई? हा, किती वेळ झालं? कधी जाणार आहे बाळाला बघायला? रात्री का? झालं की हिंग तयार तर झालोच, आता निघायचंच आहे. एवढं घर झाडून चाललो, आज झाडून गेली नाही म्हणून म्हणत्या की तुम्ही. हा, माझं नाव तर बरेच आहे. मग त्यांनी तर म्हणत्या पण. बरं, झाड लवकर लवकर चल. झालं, चाललो आता. निघाली का? हा, निघालो की. काय घेऊन चालली? काय तांदूळ आणि लसणाची पाकळ्या घेऊन चाललो. बाळातीन बाईला तेच घेऊन जातात की. आणि तुम्ही पहिला गेल तर रवा साखर घेऊन आल्या की. पण जरा हे ग, साडी वगैरे घेऊन जाते. साडी कशाला? 2 दिवसांना आणि काही दिवसानंतर पाळणाच आहे त्याचं. तेव्हा आयर पाहिजे सगळं, आणि सणक पाहिजे लेकराला, तेव्हा पाहिजे नाही का? आतापासून साडी कशाला? आणि आता साडी, पुन्हा साडी. अरे, घेऊन गेल तर छान वाटलं असतं. घेतले 2 ब्लाऊज पिसाते घेतले. लेकराच्या हातात 100 रुपये ठेवतो. काय करायचं कर बाई, तुझ्या मनचं. तुम्ही उगा बसावं, तुम्हाला काय कळलं आले? पैशाचं उगं ना साडी. येसन बाई, इकडे ये जरा. ऐक, काय हो? आता तिथं चाललीस ना, हा. तर जायचं आणि छान बाळाला बघायचं. काय पण आगाऊ बोलू नको. मी काय आगाऊ बोलतो म्हणून? काय आगाऊ बोलतेस? हा, प्रत्येक गोष्टीला नाव ठेवायची किती घाणेरडी सवय आहे, मला माहित नाही. मी कोणाला नावं ठेवणार? तुझं मला शिवाय कोणाला माहित राहणार आहे? हा, तिथं जायचं आणि गुपचुपी यायचं. मला एक पण कानावर आलं ना, काय म्हणायलो? हा, जाऊन येतो. तुम्ही चिंता करा सरळ नका. जाऊ, सरळ आहे. हो, ठीक आहे, ठीक आहे. हॅलो, हा मावशी, पद्मा आली का? लय लवकर यायली. बरं बरं, येऊ द्या. हा, ठेवते मग. हे सुन बाई, इकडे ये जरा. काय वाटतं? आता ती पद्मा आली बघ. आता जरा वेळेत येते ती. कोण पद्मा? पद्मा माहित नाही? तुला कुठून माहित राहणार? अरे, ती लक्ष्मीबाई आहे की नाही, ती घाटगावची लक्ष्मीबाई. तुझी सून आहे. आत्या यायली बघायला, लेकरू 6 महिन्याचं झाल्यावर. सगळं गणगोत, सगळं माहेर येऊन बघितलं की नाही? हो. ही आत्ता यायली तोंडवरी करून इथं आल्यावर. हे बघ, ती येते आता. तिला आली की लगेच चहा, पोहा, नाश्ता, जेवण वगैरे काही करायचं नाही तिला. कसं का म्हणजे पहिला बघून घे ती काय आणली काय नाही. हा, आता साडी वगैरे आहेर आणली, लेकराला सणंग वगैरे आणली, तर चहा, नाश्ता, पोहा, आणि जरा उशीर झाले की जेवण सगळं करूत आपण. आणि उगा हात हलवता आली ना, एखादा पीस वगैरे घेऊन चहावर भागून टाकायचं. काय म्हणायला? तसं बी येण्या जाण्यामध्ये लई खर्च होऊन गेला माझा. या महिन्याचा सगळा पगार त्याच्यातच गेलेला आहे. घरात काही उरलेलं नाही. याचं पाळण्याचं येऊन पडलेलं आहे. सगळ्या खाण्यापिण्यामध्ये चाललं. 1 बिस्किटचा पुडा घेऊन यायलेत आणि इथं 100 रुपयाचं खाऊन चाललं. काय म्हणायला? लगेच काय करायचं नाही. बरे हो की मावशी? हा, बरी आहे. तू बरी आहेस का? हा, बरी हो. बस तिथं, बस पलंगावर बस. हे काय खड्डाच दिसलाले, मध्ये पडून जाईल नाही तर मी. कसं पडशील का? हत्तीचा पिल्लू आहेस का? खुर्च्या मिरच्या आणून ठेवा, सैरे धायरे येतात. माहित नाही का? नव्हता तू भातचं म्हणून. काय मग मावशी, ते बरे आहेत की सगळे? हा, बरे आहेत. त्यांना काय झालं? बक्कट ठणठणीत आहेत. चांगलं बघतो मी त्यांना, म्हणून तर टिकून आहेत आतापासून. बाई, तू बघतीस का त्यांना? हा, मग काय गे, तुला आता आठवण आली? हा, त्यांना जन्मल तेव्हा सगळे सैरे धारे येऊन बघून गेले दवाखान्यात, कोणी घरी येऊन, आणि तू आता यायलीस? हा, तेवढं तर नाराज होल्याली सात्या. आलोच की. माहित नाही का भावाचं लग्न होतं माझ्या, तिकडे जावं लागते, नाही तर त्यांना नाराज होऊन जाते. बहीण म्हणून मला जावंच लागते. 2 महिने किती कामं लागलेत मला, माहित आहे का? त्याच्यासाठी आलो नाही. आलोच की, उशीरला का होईना आलोच की तुझ्या ना तुला बघायला. कधी पण तुझ्या घरी कार्यक्रम राहते तर पहिली हजेरी तर माझीच राहते. आठवण नाही का तुला? आणि आलो नाही, 4 दिवस उशीर झालाय तर सगळ्याला सांगायलीस येना गेलो म्हणून. काय की का नाही की बाई, आता सोड नाराजपणा. मी कोणाला काय सांगू का बाई? आता प्रत्येक जण मला विचारायला की बाबा पद्मा आली की नाही, तर मी म्हणतो आली नाही. खोटं सांगू का? आता तू आली नाही तरी आली म्हणून सांगू का? तुझं बरं आहे. बरं, जाऊ दे. बाळातीनं लेकरू कुठं आहे सांग, बघून जायचं आहे मला. सासू लवकर ये म्हणजे मला. तुझं तर असं होऊन गेले, यायला महिनाभर आणि जायला क्षणभर. हा, एक तर एवढ्या दिवसाला आलीस, वरून जायची घाईच आहे का तुला? जा, त्या रूम मध्ये येते, बाळाला झोपू घालेली ती. तीनच आली हिंग. बरे हा, बरे हो. तुम्ही बरे हो की? बघ मोठं झालं का लेकरू? छोटं होणार आहे. 6 महिन्याचं झालं, आता आलीस, लग्नाला येत होतीस. आजोबी तुझं तेच आहे बघा आत्या. रुसलं सर ना हालय तुझं.
आलो की नाही आता लेकराला बघायला? उपकारच केलीस माझ्यावर. हा घे गं नाही. काय आणलीस का नाही? उगा हात हलवत आलीस. नाही हो आत्या आणलो की. हे ग तांदूळ आणलो बघ. तांदूळ? शिदा. हा, लय महागाची वस्तू आणलीस का? ह्याच्यापेक्षा चांगलं काय राहते आजच्या जमान्याला? घे. बरं आले मी, बस. हा, हे बघ काय आणली बघ. फक्त तांदूळ आणतात का नुसतं? हा, चिंगूस एक नंबर. चिंगूस लागली बघा. हा मग. आता मग कसं मग चापोहा कर द्या का मग तुम्ही? अरे येडाबाई, काय सांगितलं होतं मी तुला? आहे घेऊन आली ती, तसं नाही घेऊन आली. काय घेऊन आली ना? मग तांदूळ घेऊन आली. ते चहा पोहा कशाला? नका मग. नको, फक्त चहा करून दे. मी तर म्हणतो ते काळी चहा कर. दूध फुटून गेले म्हणा. काय झालं? चहा केले का? हो. हे काय काळी चहा? अगं ते जरा दूध फुटून गेलं बघ, तर तुला काळी चहा देतो का मी? हा, छान आहे बघ, मस्त गोरापान आहे. हा ना तू मस्त झाला तुला. हा माझा भाऊ बी लय गोरापान होता. काय सांगू तुला, जन्मत तर एवढा गोरापान होता, एवढा गोरापान होता की नाही दूध तर त्याच्यासमोर काळं दिसत होतं, माहित आहे का? लय छान दिसत होता. आता बी नुसता गोरा गोरा पान दिसते. सगळेजण म्हणते आमच्यात कोणात मिसळणार आहे खानदानीमध्ये, लय गोरापान आहे. लय केसर खाल्लं होतं मी, म्हणून आता कोळशापेक्षा काळा दिसायला, नाही का? बरं जाऊ दे सोड. बरं मग आत्या निघतो मग. हा जातो मग आत्या. बरं की तसं बी लय भूक लागलीये आणि आता जाऊन आहे की नाही बस स्टँड मध्ये खातो मग हॉटेलमध्ये. तसं बी नुसतं लोक काय करायचं आजकाल तर सैरा धारा नुसतं चहाचं पाणीच करलाय, माहित आहे का? नाश्ता नाही, जेवण नाही, काय नाही. काय लोक स्वार्थी होऊन गेलेत की काय नाही. कलियुग म्हणला हेच आहे बघ. तुला बी दिसलं आणि मला बी दिसलं तू आहेस म्हणून. पुष्टी राण कुठे की सकाळपासून आलं तर चहाचं पाणी दिली, खाऊ घातलं तर हिच्या पापाचं बिघडून चालायचं, मरून चालली होती का हिनं? हिच्या राशांना जाळ लागू दे, किडे पडू दे, पुरं सडून जाऊ दे. दलिंदर राण कुठली की मला 2 घास सुद्धा खाऊ घातली नाही. माझ्या पोटाची हायच लागती हिला. की सोयऱ्या धैर्यामध्ये सगळ्यामध्ये हिचं नाव आलं कसं बट्टा लावतो बघ आता. कोणी तर हिच्या घरी पायरी बी चढायला येऊ दे ना. हिचं दाखतच आता तेरसणीचं लय राग ना रे. तिच्या घरी आता थांब कस करतो, आग लावून टाकतो. सगळ्या सैरा धरामध्ये हिची इज्जतच खातो. मी बी नावाची पद्मास नाही. दाखवतच हिला मला